नमस्कार, सुप्रभात, गुड मॉर्निंग. मी दीपाली कांबळे. 7चा अलार्म या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत आहे. या बुलेटिन मध्ये अनेक महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा आपल्याला घ्यायचा आहे. काही बातम्या सविस्तर स्वरूपात पाहायच्या आहेत, मात्र त्याआधी एक नजर टाकूयात हेडलाईन्सवर. मराठा आरक्षणासाठी जरांगेंच्या पश्चिम महाराष्ट्र संवाद दौऱ्याची आजपासून सुरुवात. सरकोलीत सकाळी 10 वाजता सभा. सरकारने मराठा समाजाची फसवणूक केल्याचा जरांगेंचा आरोप. मराठा क्रांती मोर्चा आणि मराठा संघटना आजपासून छत्रपती संभाजीनगरमधल्या क्रांती चौकात उपोषण करणार. पोलिसांकडून मात्र आंदोलनाला परवानगी नाही. जात प्रमाणपत्र देताना काही अधिकारी खोडसाळपणा करतात. नरेंद्र पाटलांचा आरोप. महामंडळातील अधिकारी विरुद्ध अध्यक्ष असा संघर्ष चव्हाट्यावर. मुख्यमंत्री फडणवीस आज कोल्हापूर दौऱ्यावर. विविध विकास कामांच्या शुभारंभासह पोलीस मुख्यालय, केशराव भोसले नाट्यगृहाची पाहणी करणार. राज ठाकरे आज रायगड जिल्ह्याच्या दौऱ्यावर. मुंबई गोवा महामार्गाची प्रत्यक्ष पाहणी करणार. नाशिक पुणे रेल्वेसाठी आज समृद्धी महामार्गावर आंदोलन. बाळासाहेब थोरात, राजाभाऊ वाजे, सत्यजित तांबे सहभागी होणार. नाशिक जिल्ह्यात रात्री भूकंपाचे सौम्य धक्के. नागरिकांनी घाबरून जाऊ नये, अफवांवर विश्वास ठेवू नका, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांचं आवाहन. अहिल्यानगरमधील कंत्राटी कर्मचाऱ्यावरील हल्ल्यामागे पॅलेस्टाईन समर्थकांचा हात. मकोका कारवाईची आमदार संग्राम जगतापांची मागणी. विलास घुले हत्या प्रकरणी घुले कुटुंबियांचं 5 दिवसांपासून उपोषण. खासदार बजरंग सोनवणेंचे पुत्र सौरभ सोनवणेला अटक करण्याची मागणी. धनंजय मुंडे आज घुले कुटुंबियांची भेट घेण्याची शक्यता. जळगाव शहरातील महामार्गाची चाळण. 6 किलोमीटर रस्त्यात शेकडो खड्डे. खोटे नगर ते कालंका माता चौक मार्गाची दुरावस्था.